नमस्कार मित्रांनो, मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे कला भटकंती। तर मित्रांनो, आज आपण अशाच एक ठिकाणी आलो आहोत जे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये असणारे एक उथेकोल गाव आहे। या गावामध्ये असणारे वाकडाई मंदिरामध्ये आपण आलेलो आहे, जे की माणगावकरांचे श्रद्धास्थान आहे। आणि आज आपण या मंदिरामध्ये आलो आहोत। इथं आल्यानंतर आपण मंदिर स्वरूप, मंदिर परिसर, देवीची मूर्ती आणि मंदिराची काही असणारी माहिती तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत। तर मित्रांनो, शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत राहा आणि आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण पाहिलं तर कोकणामध्ये असे खूप सारे आपल्याला मंदिरं पाहायला मिळतात, जे की आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत असतात। यामध्ये असणारे मंदिरं आपली प्राचीनता, कलाकुसर किंवा जागृत देवस्थानासाठी खूप प्रसिद्ध असतात। यातीलच एक माणगाव तालुक्यामधील जागृत असं देवस्थान वाकडाई देवी या ठिकाणी आपण आज आलो। त्याचप्रमाणे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे आपल्याला प्राचीन आणि जागृत खूप सारे देवस्थान पाहायला मिळतात। आज आपण पाहणार आहोत कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये असणारे माणगाव तालुक्यामधील उथेकोल गावातील वाकडाई देवी मंदिर आणि मंदिर परिसर, जे की सर्व माणगावकरांचे श्रद्धास्थान मानले जाते। मंदिरात सुरुवात करताना काळभैरी, जोगेश्वरी या देवीची मूर्ती आपल्याला समोरच पाहायला मिळते। ही मूर्ती पाहून झाल्यानंतर आपण याच दिशेने साईडला आल्यानंतर या ठिकाणी बापूजी आणि काळकाई अशा दोन मूर्त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। देवीचे मूळ पुजारी हे मडवी कुटुंब असून मंदिर सुमारे 300 ते 350 वर्ष प्राचीन आहे असे सांगितले जाते। वाकडाई देवीचे मूळ स्थान हे काळ नदीत असून गावातील जुन्या जाणत्या गावकऱ्यांच्या स्वप्नामध्ये येऊन देवीने दृष्टांत दिला होता। त्यानंतर देवीची मूर्ती नदीतून काढून जंगलामध्ये स्थापन करण्यात आली। देवीचे मूळ स्थान काळ नदीमध्ये असून देवीची मूर्ती ही पुण्याकडून नदी मार्गाने आली असे सांगितले जाते। समोर पाहताय ही आहे उथेकोल गावातील वाकडाई देवी। चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी या ठिकाणी मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो। तर मित्रांनो, ही आहे देवीची मूर्ती आणि हा आतील गाभारा आहे, पाहू शकता। मंदिर गाभारा लॉक असल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही। बाहेरनं तुम्हाला देवीची मूर्ती आणि परिसर दाखवलेला आहे। या ठिकाणी याआधी फार जुनं मंदिर होतं आणि छोटंसं मंदिर होतं। कौलारू स्वरूपाचं हे मंदिर होतं आणि काही वर्षानंतर या ठिकाणी जीर्णोद्धार करून हा भव्य असं मंदिर आपण पाहू शकता। छोट्या मंदिराचं रूपांतर आता भव्य मंदिरामध्ये झालेला आहे। मंदिराचा जीर्णोद्धार करून हा मंदिर तयार करण्यात आलेला आहे। मंदिराचा जो सभामंडप तुम्ही पाहताय, यामध्ये कमीत कमी 250 ते 300 लोक किंवा भाविक बसू शकतात असा या मंदिराचा स्वरूप आहे। मित्रांनो, हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे। आपण कोकणातील रायगड जिल्ह्यामधील असणारे माणगाव तालुक्यामधील उथेकोल या गावामध्ये आलो आहोत। उथेकोल गावामध्ये असणारे हे भव्य असं वाकडाई देवीचं मंदिर आपण आज पाहतोय। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझ्या पाठच्या साईडला हा मंदिराचा काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळतोय आणि उर्वरित माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। समस्त माणगावकरांची तहान भागवणारी काळ नदी
हिच्या सानिध्यामध्ये असणाऱ्या जंगलामध्ये आई वाकडाई देवीचं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. मंदिर आणि मंदिर परिसर म्हणजे मनाला वेगळाच आनंद देणारा नैसर्गिक ठिकाण. हे मंदिर माणगाव शहरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, जे की कचेरी रोडपासून आपण सरळ 5 मिनिटामध्ये या मंदिरापर्यंत पोहोचून जातो. उतेकोर गावापासून गावाच्या बाहेर हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी पूर्वी असणारे जंगल, या जंगलामध्ये आई वाकडाई देवी स्थानापन्न झालेली आहे. हिचं मूळ स्थान हे काळ नदीच्या पात्रामध्ये असून त्या देवीला त्या पात्रामधून बाहेर काढून या ठिकाणी जंगलामध्ये स्थानापन्न केलेली आहे. मित्रांनो, वाकडाई देवीची मूर्ती, मंदिर परिसर, आजूबाजूचा परिसर पाहून मन अगदी प्रसन्न होतं. तुम्हीसुद्धा कधी या ठिकाणी आलात तर नक्कीच या ठिकाणाला अवश्य एकदा भेट द्या. अतिशय निसर्गरम्य असं वातावरण, शुद्ध शांतता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि मंदिर परिसर तुम्ही अगदी 5 ते 10 मिनटामध्ये पाहून घेऊ शकता. तर मित्रांनो, आपली व्हिडिओ कशी झालेली आहे आपल्याला नक्कीच कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. आणि मित्रांनो, मंदिर परिसर पाहून झालेला आहे. तुम्हाला सर्व मंदिराची माहिती दिलेली आहे, देवीची माहिती दिलेली आहे, मूर्ती दाखवलेली आहे, मंदिर परिसर दाखवलेला आहे. तर मित्रांनो, तुर्तास आता आपण इथे थांबतोय आणि इथून आता आपण परतीच्या प्रवासाला निघतोय. भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.